चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत कारवाई केली आहे। गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर शहरातील कुंदन प्लाझा चौक परिसरात सापळा रचून एका आंतरराज्यीय गांजा तस्कराला अटक केली असून त्याच्याकडून 8.15 किलो अवैध गांजा जप्त करण्यात आला आहे। शहादेव मालिक असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। दिनांक 22 एप्रिलच्या रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुर्ले आणि त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती ओडिशा राज्यातून गांजाची मोठी खेप घेऊन चंद्रपूर शहरातील राष्ट्रवादी नगर भागात विक्रीसाठी येणार आहे। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुंदन प्लाझा चौक येथे नाकाबंदी करून सापळा रचण्यात आला। रात्री 2 वाजताच्या सुमारास शहादेव मालिक हा प्लास्टिकची पिशवी घेऊन येताना दिसला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या पिशवीत 8.15 किलो वजनाचा ओला गांजा आढळून आला। पोलिसांनी शहादेवला अटक करून मुद्देमाल जप्त केला। आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली।